हे बघा पूर्ण क्लासमध्ये चेंज झालं आहे. तर स्केचिंग पहिले स्टार्ट करतो, नंतर पहिले स्केचिंग करतो. मॉडेल बसला आहे, हेड स्टडी चालू आहे. हेड स्टडी नाही घेत, टाईम स्केच. स्केचिंग करून पूर्ण झालेलं आहे. आता डायरेक्ट करतो, आता डायरेक्ट डिटेलमध्ये घेतो. हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज मी किती दिवसानंतर कॉलेजला आलो आणि चष्मा घालला आहे. तर क्लासमध्ये बोलतात की तू थोडं अलगच दिसतो आहे. असं सगळेजण बोलतात की थोडं अलगच दिसतं. हे पण बोलतात की खूपच अलग दिसतं आहे, असं चांगलं वाटतं. असं तुला काहीतरी झालं आहे असं तसं काय बोलत असतं. तर आता मी असंच राहणार. आणि यांचा झगडा चालू आहे इथे. लड़कियों के वजह से झगड़ा होता है. देखो इसका लड़कियों की वजह से झगड़ा करता है. बघ त्याला बसून ओरडते. आज की आई हुई लड़की इसके लिए वो हो गई, क्या बोलते हैं, इधर रखता है उसको, हम किधर उधर नीचे. आणि इकडे मामा गोष्टी करतोय फोनवर. तर आतापासून मी आजपासून म्हणजे आता असंच राहणार. आणि क्लासमध्ये आता चालू आहे टाईम स्केच. तर क्लासमध्ये जातो आणि टाईम स्केच करतो. जेवणाचा ब्रेक झालेलं होतं म्हणून इकडे बाहेर आलेलो जेवायला. तर आता चला तुम्हाला दाखवतो कसे टाईम स्केच करायचं ते. तो चलो. हे बघा काका येतोय, हा मॉडेल बसला आहे आमचा. आता क्लासमध्ये जातो आणि इकडे भांडण यांचं चालूच आहे, पूर्ण दिवस भांडण. तर चला क्लासमध्ये गेला एक क्लासमध्ये. पण इकडे मित्र आहे ते मस्ती करतात. इकडे कुठे गेले, इकडे रूम आहे ते कॅम्पसमध्ये गेले. हे बघा आले. तर चला आता जातो क्लासमध्ये. टाईम नाही जास्त आज आणि उद्या पूर्ण करायचं आहे ते. तर चला क्लासमध्ये. तर बघा स्टार्टिंगला पूर्ण मेजरमेंट घ्यावं लागतं. मॉडेल बसलेलं त्याचं थोडं मिडलमध्ये यायला पाहिजे आणि बाजूला एक किंवा 2 इंच जागा सोडायची असते खाली आणि वरी. तर बघा अशा पद्धतीने स्केचिंग ड्रॉइंग म्हणजे अशी बनवायची असते मॉडेलची टाईम स्केचमध्ये. तुम्ही बघतच असाल. हे आता पूर्ण होईल, नंतर डिटेलमध्ये काम करायचं आहे. तेव्हा थोडं चांगलं वाटेल. अजून काय डिटेलमध्ये काम केलेलं नाही आहे याच्यावरती. थोडं डिटेल घेतो. आता दाखवतो तुम्हाला. हे बघा डोळे नाक वगैरे कसं करायचं असतं ते सरांनी आताच आम्हाला डेमो दिलं आहे. तेच बघून आम्ही पण करतो. डेमो चांगलं दिलं आहे, समजलं आम्हाला पण. बघा डिटेल काम असं करायचं असतं. डिटेल कामं करत असताना 2B पासून स्टार्ट करायचं. तर 4B नाही तर 6B, जास्त डार्क असेल तिथे 6B यूज करायची. हे बघा अशा पद्धतीने डिटेल कामं करायचे असतात. हे बघा डोक्याचं डिटेल कामं असं केलेलं आहे. याच्यामध्ये 2B आणि 4B आणि 6B यूज झालेला आहे पेन्सिल. लाईट असतो तिथे शेडिंग नाही केलेली आहे बघा. डार्क लाईट ते दिसायला पाहिजे. याच्यामध्ये लाईट कुठून पडते, डार्क कोणत्या साईडने आहे ते. बघा
मॉडेल ब्रेकला गेलेला होता, आता परत येऊन बसतो. आणि मॉडेलही जास्त वय झालेलं आहे म्हणून त्याला बसायला वगैरे असं त्रास होतो. मग थोडं वेळानंतर उठून बाहेर जातो आराम करायला. तर बघत असाल कसं चढतोय तो. तर हे बघा, डोक्याचं पूर्ण शेडिंग वगैरे पूर्ण झालेले आहे डिटेलमध्ये. आता कपड्याचं काम स्टार्ट करतो. सर बोलले की 2-3 शेडमध्ये कपड्याचं डिझाईन म्हणजे हे करा, डार्क लाईट तेवढंच, जास्त त्याच्यावर काम नका करू असं बोलले सर. तर बघा, ते पद्धतीने काम चालू आहे. याच्यामध्ये पण 6B 4B आणि 2B यूज झालेले आहे पेन्सिल, बघू शकता तुम्ही. बघा, एवढं काम झालेलं आहे. आणि आज पूर्ण नाही होणार असं वाटतंय. तर चला, आजचा दिवस एवढंच घेऊ आणि उद्या परत येऊन तुम्हाला दाखवतो काम पूर्ण करून. काम आज झालं तेवढंच, कारण असंच लेट झालेलं काम स्टार्ट म्हणून आज तेवढंच झालं. आणि उद्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला, बाय.